टायमाला जेवण नसल्यावर आणि जिथं चढ असलं तिथं पाणी मारल्यावर इतकं वैताग येतं ना पार मापाच्या बाहेर. तर विषय असा होता, रोज आहे ना आपण अंधारातच कारखान्यावर निघत होतो बरं का, पण आज आहे ना उजडूनच गेलो भाऊ. लगेच गडबडीमध्ये ट्रॅक्टर आणि ते पुसून घेतलं आणि देवाचं नाव घेतलं, निघलो बरं का आपल्या मंजिलकडे. त्याच्यात बी आपल्याला सगळ्यात पहिले लागलं लोणी गाव. तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणीहून कारखाना फक्त असन 15 किलोमीटर, आणि ते सगळं जाऊ दे, पण सकाळ सकाळ ड्रायव्हिंग करायला मज्जा पण लई येते. तेवढ्यात आपल्या कारखान्याच्या बिड्या दिसल्या, मग काय आपण मंजिल मध्ये आल्यासारखं जी. लगेच मस्तपैकी नंबर बिंबर लावला आणि डायरेक्ट चाललो भाऊ खाली करायला. मग आणि इथं सिस्टम लय भारी, जुगाडचा मोठ्या ट्रॅक्टरचा वाद व्हायचं कामच नाही, कारण की जास्त त्याला सेपरेट रस्ता आहे. चला मग काय घेऊ आता काटा बेटा करून. मध्ये येऊन बघतो तर वाहन इतके लागलेले होते दोन्ही साईड ना, पार दुपारचं जेवण होऊन जाईल पण नंबर काय येणार नाही लवकर. मग मी आपल्या मित्राला नुसतं एवढंच म्हणलो बरं का सूर्याला टक्कर कोण देईन. माझ्या प्रश्नाचं उत्तर तर लांबच राहिलं, पण त्यानं डायरेक्ट टोपीच काढली. मला तर हेच कळत नाही भाऊ, मित्रांना प्रश्न विचारावा का नाही विचारावा. आपले ट्रॅक्टर खाली व्हायला अजून जवळ तास दीड तास होतं, त्याच्यामुळे चला म्हणलं तोपर्यंत आपण थोडाफार नाश्ता तरी करून येऊ. त्याच्यामुळे टाइम भेटला तोपर्यंत आपण नाश्ता करून घेतला, कारण की तुम्हाला तर माहिती जिंदगीमध्ये सगळ्यांना जेवण टायमावर भेटतं, पण ड्रायव्हरला कधीच भेटत नाही. चला मग काय रश्या बी घेतल्या सोडून. आता एक तर इकडे पहिले चढ आहे आणि त्याच्यात बी पाणी मार राहिले. आता ट्रॅक्टर चढण म्हणून गॅरंटी कमी आहे. आपला लोड मापत होत त्याच्यामुळे ट्रॅक्टर आला बार का वरती, पण आपले 2 ट्रॅक्टर अजून बी खालीचे. चायला पहिले काय या डब्यामध्ये बसून क्रेन ऑपरेट करायचे का नको. आणि हा ट्रॅक्टरचा विषय असा आहे का याला पहिले जॉईंट आहे, त्याच्यात बी ट्रॅक्टर चढा ना भाऊ. आणि तुम्हाला तर माहिती सगळ्यात जास्त ताणतताव होतो आपल्याला जॉईंट राहतं आणि त्याच्यात असा कुठा नव्हतो. फायनली मग एक परचा आपला जॉनी टू बी लागला होता क्रेन खाली. आणि मित्र पाहिजे तर असे भाऊ, ऊन त्याला लागू राहिलं पण थंड तो आपल्याला पाजू राहिला. आणि खरं सांगायला गेलं तर असे मित्र ना उपास धरून बी भेटत नाही बरं काय. आपल्या कारखान्याचे राहिले थोडे दिवस, त्याच्यात बी लवकर दिवस काटाना. आणि हे ट्रॅक्टर आटकून जवळ 2-5 मिनिटं झाले तरी काय इडून चढाना. तेवढ्यात तिथं लगे आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले, मग काय त्यांना बी मस्तपैकी आपण व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. एक टेलर तर आपला खाली झाला बरं का, पण इथं ना टर्न मारायला अवघड, त्याच्यामुळे एक डाम डायरेक्ट वाकूनच गेलो. चला मग काय घेऊ आता एमटी वजन आणि ते करून. ऊसाचं वजन आलं होतं 23 टन 364 किलो. चला मग आता ह्या ट्रॅक्टरचं तर काम झालं, याला मस्तपैकी आता कुठं तरी पार्किंग करू, तोपर्यंत आपला जॉनी वन पण खाली होईल. मला आता आपल्या जोडीदारांचं हेच नाही कळत भाऊ, काम करून घ्यायचं तिथे गाय छापमळीत बसले, ते पण गॉगल घालून. आता याच्या पुढे काय बोलावं तेच कळत नाही भाऊ. आणि हा मित्र तर डायरेक्ट एक डाम काढायचाच विसरला भाऊ, पार बाहेर येऊन काढू राहिला. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. एक तर आज आपल्याला लवकर जायचं, त्याच्यात बी पंपावरची गर्दी बघून तर हातपायच गळाले भाऊ. आणि ह्या जोडीदारांनी मोकर जेवण केल्यामुळे ते बी ट्रॅक्टर आलो जेवण जिरू राहिलं. तेवढ्यात आपला नंबर आला, मग काय घेतला आपण बी डिझेल आणि ते टाकून. आणि हे हार्वेस्टर कोणत्या कंपनीचं आहे तेच कळाना भाऊ, याला नेमकं हार्वेस्टर बनायचं होतं का ट्रॅक्टर बनायचं होतं. चला आपलं तर काम पूर्ण झालं होतं, चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. तुम्हाला तर माहिती मग चाकण चौकाच्या एकदा गर्दीत लागल्यावर तिथून निघणं इम्पॉसिबल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.